मित्रांनो, आज निमसोड या ठिकाणी एक मैदान पार पडलं, आदतचं मैदान पार पडलं आणि त्या आदतच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टॉपचे नंदी आलेले होते आणि आज मैदानामध्ये खरंच खूप मोठं आज इतिहास झाला असं म्हणावं लागेल. कारण की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मानघरकरांचं वादळ जे आहे ते तुम्ही बघितलं, प्रत्येक मैदानामध्ये फायनलमध्ये असतंच, परंतु एक नंबर जो आहे तो खूप दिवस झालं नव्हता. कारण की तुम्ही माहिती आहे 2 नंबर 3 नंबरमध्ये गाडी उतरायची, परंतु एक नंबर आहे त्याच्यापासून वंचित राहत होता. असा हा मानघरकरांचं जे वादळ आहे हिंद केसरी, खरंच आज खूप 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 खुश असतील आज मालक. कारण की आज डोळ्याचं खरंच पारणं फेडलं या वादळने. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे हा पब्लिकचं भिताडा आहे आणि मुंबईच्या बिनजोडच्या शर्यतीमध्ये असो, कुठले मुंबई असो, पुणे असो, कुठेही बिनजोड असो, त्या बिनजोड शर्यतीमध्ये तो पळतोच आणि तिन्ही फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा तो पळतोच आणि दाखवून दिले त्या मानघरकरांच्या वादळने. खरंच काय पळायचं असतं आणि आदतला घेऊन आज पळाला आहे आणि आज आदतने दाखवून दिले. मायनी घाणवट जे आत्ता जे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जे मथुरसोबत असतात ते कायम मथुरच्या पाठीमागे त्यांचा एक मथुरच्या पाठीमागे असतात. राहुलभाई ज्यावेळेस नसतात त्यावेळेस मथुरच्या सोबत कायम असणारे असे हे अमित पाटील सुपनेकर आज खरंच त्यांच्या ज्या एक आदत वासराने चांद उर्फ चंद्या काय कमाल केली. खरंच डोळ्याचं पारणं फेडलं यासुद्धा आदत वासराने. संबंध महाराष्ट्राने त्याचा पळ बघितला आहे. पब्लिकनं पळतोय, उजव्या खांदी दोन्ही खांदी पळतोय, म्हणजे काय म्हणावं या वासराला. आज खरंच मथुरचा आशीर्वाद म्हणावं लागेल. कारण की खरंच या अमित पाटील जे आहेत त्यांची खरंच ते म्हणतात ना, असली हिरे की पेहचान जोहरी को होते. कुठून हा शोधून काढला आणि कसा पळतोय, पब्लिकनं पळतोय. जसा मथुर पळतो उजव्या खांदी तसाच हा आदतमधला चांद उर्फ चंद्या पळतोय. कमाल केली, आज इतिहास केला या दोघांनी. खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये हे फायनलचे 1 नंबरचे मानकरी झालेले आहेत आणि बघूया आता कसं नियोजन असेल. कारण की तुम्हाला माहिती आहे हा आदत चांद उर्फ चंद्या काय प्रचंड भाई वेगाने पळतोय. मी चोराडे मैदानामध्ये याची मुलाखत ही घेतलेली होती आणि त्या मैदानामध्ये त्यांनी सांगितलेलं की कोणतीही टॉपची गाडी असू द्या, या वासराला जर बरं टॉपचं जर असेल ना तर त्याला घेऊन तो काही करू शकतो आणि त्याने दाखवून दिले आणि केलंच त्याने. आता मानघरकरांच्या वादळाला एक खरंच मांडलं पाहिजे. तुम्ही बघितलं एक आदत वासराला घेऊन आज 1 नंबर आहे आणि प्रत्येक मैदानामध्ये असतोच तो, फायनलमध्ये असतोच, परंतु आज एक आनंद वेगळा असेल मालकांचा. कारण की खूप दिवसांनी 1 नंबरच असतो, गुलाल असतो. परंतु आज असो, या दोघांनी आज कमाल केली. संबंध महाराष्ट्राने त्या दोघांचा पळ जो आहे तो बघितला आहे आणि अशाच कामगिरी करत राहो. मानघरकरांचं वादळ आणि चांद उर्फ चंद्या, खूप साऱ्या शुभेच्छा या वादळला आणि चांद उर्फ चंद्याला. धन्यवाद.